अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्रावर रोष. राष्ट्रवादी खासदार शरद पवार गटाक्रमक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड, शालीमार समोर आंदोलन. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा आंध्र प्रदेश व बिहार या दोन राज्यांसाठीच असून मोदी सरकारने स्वतःच्या कुबड्या कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांवर अन्याय केला असा आरोप करत राष्ट्रवादी खासदार शरद पवार गटाने बुधवारी दिनांक 24 जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड, शालीमार समोर जोरदार आंदोलन केले. अर्थसंकल्पावर एकच दोष, महाराष्ट्रावर रोष. महाराष्ट्रावर रोष अशी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध नोंदविला. शहर जिल्ह्यासह गजानन शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. देशाला सर्वाधिक कर महाराष्ट्रातून मिळतो. जवळपास 3 लाख कोटी कर महाराष्ट्रातील जनता केंद्राला देते, परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला अवघे काही हजार कोटी देत तोंडाला पाणी पुसण्यात आली. महाराष्ट्र व मुंबई देशाचे आर्थिक इंजिन असून त्यास आणखी पाठबळ देणे गरजेचे होते, परंतु यंदाही महाराष्ट्राची झोळी रिकामी राहिली. महाराष्ट्र देशात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी, सुशिक्षित तरुण यांना रोजगारासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केवळ प्रलोभने दाखवण्यात आली. अत्यंत निराशाजनक हा अर्थसंकल्प असून सत्ता टिकवण्यासाठी आंध्र प्रदेश व बिहारवर झोळी रिकामी करण्यात आली. महाराष्ट्रावर हा अन्याय आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने एनडीएला नाकारत महाविकास आघाडीला कौल दिला. त्याच रोषातून अर्थसंकल्पात मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे, परंतु राष्ट्रवादी शरद पवार गट हा अन्याय सहन करणार नसून याविरोधात आगामी काळात रान पेटवणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. या प्रसंगी गजानन नानासाहेब शेलार, शहर जिल्हाध्यक्ष गोकुळ नाना पिंगळे, नितीन भोसले, मुन्नाभाई अन्सारी, शहर जिल्हा सरचिटणीस छबू नागरे, राहुल बबलू शेलार, प्रदेश उपाध्यक्ष युवक अनिताताई दामले, महिला भारत जाधव, त्याचबरोबर नितीन बाळा निगड, युवक शहराध्यक्ष राजेंद्र पवार, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष डॉक्टर युवराज मुठाल, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल अतुल मते, पूर्व विधानसभा भावनेश राऊत, विद्यार्थी शहराध्यक्ष अशोक पालदे, अध्यक्ष पूर्व विधानसभा संजय गालफाडे, पंचवटी अध्यक्ष विषय मटाले, सिडको अध्यक्ष समाधान कोठुळे, युवक अध्यक्ष नाशिक रोड गणेश केरू मोरे, सरचिटणीस नाशिक रोड निखिल मुन्ना शेलार, वसीम शेख, किरण पानकर, महेश शेळके, अक्षय पाळदे, अंकिता पारख, सुनीता नेवाळकर, योगिता पाटील, सुधाकर ओहळ, किरण जाधव, राजू जाधव, गौरव सोनवणे, दुर्गेश आणि अनिल पुराणिक, विशाल बबलू पगार, उमेश भोईर, अमर किरवे, मोरेश्वर, आशिष पवार, सागर महाले, प्रसाद बागडे, शुभम पाटील, प्रकाश गांगुर्डे, उमेश नागरे, हर्ष गरुड, गणेश पोकळ, विकी मते, बबलू मते, ऋषिकेश साळुंखे, स्वप्नील निकम, शहर जिल्हाध्यक्ष आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. अन्याय करणाऱ्या केंद्र सरकार मोदी सरकार, मोदी सरकार, मागे या वाले मागे विकी थोड़ा मागे शरद पवार केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे, काय सांगाल? मुळामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यावर अन्याय केलेला आहे. जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा महसूल या महाराष्ट्रामधून जमा होतो आणि तो केंद्र सरकारला मिळतो. GSTच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राने दिलेला आहे. परंतु महाराष्ट्राला जर का
या बजेटमध्ये बघितलं तर या बजेटमध्ये महाराष्ट्राला अतिशय तोंडाला पानं पुसणारा असं बजेटमध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे. महाराष्ट्राच्या अनेक प्रश्न आहे, या प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर आर्थिक तरतूद ही महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केलेलं नाही. ज्या काही घोषणा केलेल्या आहे या तरुणा 5व्या घोषणा आहे. मग तरुणांच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, मागच्यात अजूनपर्यंत घोषणा ते पूर्ण करू शकलेले नाही. या ठिकाणी नव्यानं घोषणा या दिलेल्या आहे आणि मुळामध्ये जे महाविकास आघाडीनं यापूर्वी लोकसभेमध्ये म्हणजे जाहीरनाम्यामध्ये जे दाखवलेलं होतं त्याच्यातलं काही चोरण्याचं काम या ठिकाणी या केंद्र सरकारने केलेलं आहे. मुळामध्ये या ठिकाणी बिहारला असेल, आंध्रला असेल मोठी तरतूद केलेली आहे आणि ज्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार नाही त्या राज्यांना वंचित ठेवण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. या ठिकाणी व्यापाऱ्यांना दिलासा, या ठिकाणी उद्योजकांना दिलासा देण्याचं कामसुद्धा या अर्थसंकल्पात केलं नाही. एकीकडं म्हणतात की आम्ही रोजगार वाढवू, परंतु रोजगार ज्यावेळेस वाढेल, ज्यावेळेस उद्योग व्यापार मोठ्या प्रमाणात वाढतील त्यावेळेस रोजगार कुठेतरी उपलब्ध होऊ शकतो. आणि असं जर का बघितलं तर या ठिकाणी व्यापाऱ्यांना असो, उद्योजकांना असो का या ठिकाणावर कुठल्याही पद्धतीची मदत करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलं नाही. त्याचप्रमाणे आमची अपेक्षा होती GSTमध्ये कुठेतरी कटछाट होईल. या ठिकाणी GST आमच्याकडून जो GST जातो तर सर्वसामान्य माणसाच्या खिशातून GST जातो. या ठिकाणी अदानी अंबानी कुठल्याही पद्धतीचा GST भरत नाही. जे लोकांकडून जमा करतो तोच तो त्यांना सरकारला देतो. मग गरिबांचे पैसे गरिबांच्या खिशातून या ठिकाणी पैसा काढायचा आणि त्या ठिकाणी उद्योग म्हणजे जे मोठाले उद्योगपती आहे त्यांना पोचण्याचं काम हे सरकार करतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जो महाराष्ट्रावर अन्याय झाला त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत. स्टार न्यूजसाठी निलेश सगर, नाशिक.